नमस्कार मित्रवर्य, सहर्ष स्वागत आपलं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा अष्टवस्तू. आणि मी पुण्यातून महेश गोळे, आपला ज्योतिष सखा, ज्योतिष मित्र, आपल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा आजचा विषय व्हिडिओ घेऊन उपस्थित. मित्रांनो, आम्ही एक सिरीज सुरू केली होती की प्रश्न आपले आणि कुंडलीच्या विश्लेषणाच्या माध्यमातून उत्तरं आमची. तर त्याचा हा पुढचा भाग आहे. प्रश्न जो आहे तो प्रश्न जातकाने विचारला होता, त्यांच्या कुंडलीचे डिटेल आम्हाला मिळाले होते. त्याच्यावरून आम्ही त्यांच्या कुंडलीचं विश्लेषण केलं, त्यांच्या प्रश्नाचा उत्तरासाठी अध्ययन केलं आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम बनवून घेऊन येतो आहे. तेही पाहत असतील हा कार्यक्रम. तर विषयाला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तर आपल्यासमोर ही जी कुंडली आहे आम्ही लावतो आहे. प्रश्नकर्त्याचा प्रश्न असा होता की काही काळापूर्वी, मागच्या काही दीड वर्षापासून त्यांना त्यांच्या कामात, कार्यस्थळी अत्यंत त्रास होतो आहे आणि त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांना अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना PIP, जे कॉर्पोरेटमध्ये लोक असतील त्यांना माहिती असेल की काम करताना आपल्या कामामध्ये कमी आढळली आणि दरवर्षी जे ॲप्रेझल होतं त्या ॲप्रेझलमध्ये कमी असली की PIP, इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम असं त्याला म्हटलं जातं, त्या इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅमवर टाकलं आणि थोडक्यात ते त्यांच्या नोकरी, जॉब हे जाता जाता बचावलेलं आहे. तरी असं का झालं, हा त्यांचा मूलभूत प्रश्न होता. तरी कुंडली आपण बघू शकता आपल्यासमोर आहे. त्यांच्या लग्नामध्ये 3 ग्रह, बुध महाराज, 6 नंबरचंच लग्न आहे. बुध महाराज स्वग्रही उच्चीचे पण असतं, सूर्य महाराज आणि सोबत राहू महाराज तिथे उपस्थित आहे. चतुर्थमध्ये गुरु महाराज उपस्थित आहेत. द्वितीयमध्ये चंद्र महाराज. लाभ भावामध्ये मंगळ भले नीच असतील पण लाभ भाव अत्यंत उत्तम असतो. भले नीचचा ग्रह असेल तरी चांगला लाभदायक असतो. सप्तममध्ये केतू आणि शनी महाराज वक्री होऊन एकत्रितरित्या बसलेले आहेत. तर साधारणपणे, आणि शुक्र महाराज 12व्या घरामध्ये अत्यंत उत्तम फळ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 12व्या घरामध्ये जेव्हा शुक्र महाराजांची उपस्थिती असते तर लक्झुरीकडे माणसाचं आयुष्य निश्चितपणे जातच. आता यांच्या प्रश्नाकडे वळूया की यांचा प्रश्न जो होता की कार्यालयात त्यांना मागील काही काळात त्रास का झाला. आपण बघू शकता की दशम घरामध्ये बुधाचीच राशी बनली आहे. लग्नस्वामी अत्यंत उच्च होऊन स्वगृही लग्नामध्येच विराजमान. तर या काळात त्यांना या दशमचं अत्यंत उच्च फळ मिळालं होतं, पण असं नाही झालं. आम्ही त्यांना विचारलं की कदाचित आपण IT क्षेत्रात किंवा आपण कम्युनिकेशन किंवा अर्थ जे विषय असतात अशा कुठल्या तरी स्वरूपात आपण काम करतो, म्हणजे कॉमर्स विषयात. त्यांनी म्हटलं हो, ते कॉमर्स विषयात काम करत आहेत. तर म्हटलं अत्यंत उत्तम, कारण बुध महाराजांचं प्राबल्य आहे आणि लग्न स्वामी असून, दशमचे स्वामी असून लग्नातच उच्चते विराजमान आहे, त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आकर्षिला गेला. त्यामुळे त्यांना तसंच म्हटलं की हे तर उत्तम आहे. सूर्य महाराजही उत्तम. बुध आपण म्हणतो त्या ठिकाणी सूर्य बुध जेव्हा एकत्र येतात, बुधादित्य राजयोग तिथं झाला आहे. परंतु या सगळ्यांसोबतमध्ये राहू महाराजांच्या उपस्थितीमुळे जे लग्नात या 2 ग्रहांसोबत आलेले आहेत त्याच्यामुळे मात्र तिथे दोष निर्माण झाला. काय दोष निर्माण झाला? बुधासोबत राहू आल्यामुळे तिथे जडत्व हा दोष निर्माण झाला आणि सूर्य महाराजांसोबत राहू असल्यामुळे तिथे ग्रहण दोष निर्माण झाला. आता एवढा मोठा दोष जेव्हा लग्नातच होतो, दशमच्या स्वामीसोबत होतं, तर तो दशमचा स्वामी इच्छा असून सुद्धा चांगल्या प्रकारचं फळ कसं काय देईल? त्यामुळे त्यांना बुधाच्या दशेमध्ये, ही दशा अंतर्दशा आपल्यासमोर लावलेली आहे, बुध महाराजांच्या दशेमध्ये, अंतर्दशेमध्ये त्यांना प्रमोशनच्या ऐवजी PIPवर टाकलं गेलं. थोडक्यात जॉब बचावला. का बचावला? कारण चतुर्थ घरात गुरु महाराज बसून सप्तम दृष्टी त्यांच्या दशम घरावर आली आणि गुरु महाराज हे निश्चित नेहमी मनुष्याला त्या घराच्या दुष्ट फळापासून वाचवायचं काम करतात. तेच काम गुरु महाराजांनी त्यांचं जॉब, त्यांची नोकरी वाचून इथे करून दाखवलं. चंद्रमार उत्तम, त्याच्यानंतर मंगळ उत्तम, भले नीच असतील पण लाभ भावामध्ये. त्यानंतर आम्ही त्यांना हेही म्हटलं की तुम्हाला लग्नामध्ये अडचणी निर्माण झाल्या असतील. ते म्हणाले हो, बराच वेळ झाला लग्न होत नव्हतं. शेवटी आम्ही म्हटलं की आम्हाला लग्न नको, या झंझटमध्ये पडायचंच नाही. तेव्हा त्यांचं लग्न झालं. याचं कारण त्यांना आम्ही सांगितलं की केतू महाराज हे तिथं जे विराजमान आहेत, तर ते कारकच त्या गोष्टी. ज्यावेळी तुम्ही त्या केतू महाराज ज्या घरात बसतात त्या घराबदल्या गोष्टी तुम्ही जेव्हा सोडून देता, नको, त्यावेळेस तर तुम्हाला आपसूक मिळून जातात. त्याप्रमाणे त्यांनी विवाह नको म्हटलं, त्यानंतर हे फळ त्यांना मिळालं. त्यांनी असंही सांगितलं की त्यांना गव्हर्नमेंटमध्ये काम करायची इच्छा आहे. त्यांना म्हटलं निश्चितपणे काम होईल, परंतु एक जो दोष निर्माण झाला आहे तो दोष तुम्हाला दूर करावा लागेल. त्यांना बाकीच्या गोष्टी तर आम्ही सांगितल्या, उपायही सांगायचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा पत्रिकेमध्ये आमच्यासमोर शनी वक्री येतो त्यावेळेस आम्ही उपाय सांगायला कचरतो, घाबरतो म्हणा. कारण आम्हाला माहिती आहे ज्या पत्रिकेमध्ये शनी महाराज हे वक्री असतात ते लोक कधीच या उपायांना म्हणजे मानतच नाहीत.
हे जर तुम्ही त्यांना म्हणाल की वैदिक उपाय करा जेणेकरून तुमचे दोष दूर होतील, तर ते कधीच ऐकणार नाहीत. त्यांना केवळ एवढंच ऐकायचं असतं की आमच्या जीवनातला वाईट काळ कधी जाईल आणि आमच्या आयुष्यामध्ये चांगला काळ कधी येईल. चांगलं ऐकायचं ते प्रयत्न करतात. त्यांनी बाकीचं सगळं ऐकलं, शुक्र चांगले, मंगळ चांगले, चंद्र चांगले, धर्मावली सगळं त्यांनी ऐकून ते लक्षात ठेवलं. परंतु जो दोष या लग्न भावात झाला आहे ते त्यांनी मुद्दामपणे ऐकूनसुद्धा न ऐकल्यासारखं केलं, कारण याचं शनी वक्री. त्यामुळे तरी आम्ही आमचं कर्तव्य म्हणून त्यांना उपाय सांगितले. आता केवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे किती प्रमाणात ते ऐकत आहेत आणि उपाय करून स्वतःचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करते त्यांच्या हातात. ईश्वराची कृपा त्यांच्यावर राहील, कारण बाकीच्या ग्रहांची त्यांना मदत आहे. ज्या वेळेस त्या ग्रहांचं प्राबल्य त्यांच्या आयुष्यामध्ये दशांतदशेमध्ये येईल, निश्चितपणे ते चांगला प्रोग्रेस करतील. अथक प्रयत्नाने त्यांच्या आयुष्यामध्ये एका उच्चस्थानी पोहोचतील सुद्धा. परंतु जर हे दोष दूर केले तर आत्ताच जे त्रास ते सहन करतात त्या त्रासापासून सुद्धा त्यांची मुक्तता होऊ शकली असती. आता ईश्वर जशी त्यांना बुद्धी देईल त्याप्रमाणे त्यांचं कर्म करतील. हा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर मांडला. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर निश्चित त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आपल्या कुणाचाही काही प्रश्न असेल किंवा आपल्या मित्रांचा नातेवाईकांसंबंधात काही प्रश्न असेल तर आपल्या किंवा त्यांच्या डेट ऑफ बर्थ, टाईम ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ बर्थ सोबत आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न विचारा. आम्ही निश्चितपणे त्या प्रश्नाचं अध्ययन करून त्याचं व्हिडिओच्या रूपात आपल्याला उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.